महाराष्ट्रामध्ये पूर्ण जेवढे मुख्यमंत्री झाले त्याच्यामध्ये 3rd नंबरवर आमचे ॲज ए चीफ मिनिस्टर या महाराष्ट्रामध्ये आहे. आणि आजपर्यंत शरद पवारजी सगळ्यात जास्त कार्ड ॲज अ मुख्यमंत्री त्यांनी काढलेले आहे. पण त्याच्यापेक्षा जास्त दिवस राहणारे आमचे देवेंद्र फडणवीसजी आहे. त्याच्याबद्दल सगळ्यांनी मनापासून अभिनंदन केले, शुभेच्छा केल्या. आणि त्याच्यासोबत आमचे मुख्यमंत्री साहेबांचा, आमचे भावाचं, माझे स्पेशली दादाचं वाढदिवस आहे. आणि म्हणून भारतीय जनता पार्टी अमरावतीची पूर्ण जिल्ह्यामध्ये 25,000 वृक्षपेक्षा जास्त आपण ट्री प्लांटिंग करणार आहे. आणि मी सगळ्यांना पूर्ण जेवढेही आमचे अमरावतीचे कार्यकर्ता आहे, अमरावती जिल्ह्याचे कार्यकर्ता, कारण आजची काळाची गरज आहे. कारण ज्या पद्धतीने आमचे मुख्यमंत्री साहेब त्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने काम करत आहे आणि त्यांचे वाढदिवसानिमित्त आपण काहीतरी चांगलं केलं पाहिजे, काहीतरी दिलं पाहिजे, आपल्या जिल्ह्यातून काहीतरी त्यांना भेट गेला पाहिजे. तर यांच्यापेक्षा जास्त आपण मुख्यमंत्री साहेबांना काही देऊ शकत नाही. तर येणारे 22 तारखेला आमचे मुख्यमंत्री साहेबांचं वाढदिवस आहे, आमचे देवेंद्र फडणवीसजींचा. तर त्या दिवशीपासून पूर्ण 1 हफ्ते, कारण 25,000 वृक्षपेक्षा जास्त आपण प्लांटिंग करणार आहे. तर ते 1 दिवसमध्ये नाही होणार आहे. तर 1 हफ्ता कंटिन्यू हे वृक्षाची प्लांटिंग आपण करणार आहे पूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये. आणि त्याच्याकरिता आज आपण वडाली गार्डनमध्ये आलो आहे की कोणकोणते वृक्ष अवेलेबल आहे, किती आपल्याला भेटू शकतात आणि किती आपण प्लांटिंग करू शकतो, आणि ते प्रत्येक दिवशी किती आपण उचलले आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये आमचे कार्यकर्ता करणार आहे. त्याच्याकरता पण आमचे देवेंद्र साहेबांना टॉप 3 मध्ये आणि सगळ्यात जास्त दिवस ॲज अ मुख्यमंत्री पदावर बसले, त्याच्यासाठी आमची शुभेच्छा. आणि मोठे भाऊ म्हणून आम्ही बहिणींकडनं खूप सारा प्रेम अमरावती जिल्ह्याकडनं आपण देतो आहे. आणि वाढदिवसानिमित्त आम्ही हे प्लांटिंग करणार आहे. शेवटचा प्रश्न, वृक्षारोपण मोठ्या प्रमाणात होत आहे, पण त्याची जी निगराणी असते म्हणजे देखरेख, ते खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर त्याचं काही नियोजन करणार आहे का पुढे? मला असं वाटते जेवढेही प्लांटिंग आम्ही जे 25,000 वृक्षापेक्षा जास्त प्लांटिंग आपण पूर्ण जिल्ह्यामध्ये करणार आहे, तर आमचे जे कार्यकर्ता आहे त्या सगळे कार्यकर्त्यांना जबाबदारी तशीच दिली जाईल की जेवढी आपण प्लांटिंग करत आहे, गावात करत आहे, एरियात करत आहे, मैदानात करत आहे, रोड जे आहे जिथे आपण प्लांटिंग करू शकतो, जिथे जिथे आपण प्लांटिंग केली आहे त्याची थोडी काळजी, कारण की आता 2-3 महिने पाऊस आहेच. तर नॅचरली जे काळजी करायची आहे ती निसर्ग करणार आहे, पण त्याच्यानंतरही आपण त्याची काळजी आपण घेतली पाहिजे. कारण 25,000 पेक्षा लावणं आणि त्याला लावून घेणं आणि त्याच्यानंतर पूर्ण जगणं